नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर करता येतं. समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आकृतिबंधामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शक हे पद समाविष्ट करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 29 जानेवारी 2026चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. यामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शक हे पद समाविष्ट करण्याबाबतचा हा जी-आर आहे. त्यांना पगार किती असणार आहे, किती पदं असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आकृतिबंधामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शक हे पद समाविष्ट करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. ओके. दिनांक 29 जानेवारी 2026चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 31/1/2019 मध्ये देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरच्या कार्यालयाकरिता सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. आता धर्मशास्त्र मार्गदर्शक नियुक्ती करण्याकरिता सचिव देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली 5/1/2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर दिनांक 10/11/2023च्या पत्रामध्ये देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या स्थापनेवरील अधिकारी कर्मचारी आकृतिबंधात धर्मशास्त्र मार्गदर्शक या पदाचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या समितीकडे मंदिराला पुरोहितास धर्मशास्त्रांचे योग्य मार्गदर्शन, त्याच्यामध्ये पूजापाठ शिकवणारा तज्ज्ञ व्यक्ती समितीकडून उपलब्ध असणे आवश्यक आहे. धर्मशास्त्र मार्गदर्शन या पदाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असून मंदिरातील विविध धार्मिक विधी, नित्यपूजा, रोजोपचार, राजोपचार, ओके, पालखी उत्सव, व्रत उत्सव इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रमाचे परीक्षण, निरीक्षण, नियोजन व परंपरागत शिस्त बंदोबस्त अबाधित राखणे अतिविशेष अतिविशेष आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये आता राजशिष्टाचार असलेल्या मान्यवर व्यक्तींच्या भेटीदरम्यान त्यांच्या दर्शन व धार्मिक क्रमांशी संबंधित सर्व नियोजनाचे मार्गदर्शन करणे व याशिवाय प्राचीन व संस्थाकालीन काळातील निलालेख, त्रामपट, अभिलेख इत्यादी तपासणी करून यावरील योग्य अभिप्राय प्रशासनास कळविणे. ओके. तसेच वज्रलेप, मूर्ती संवर्धन आदी संदेशनातील धार्मिक विषयांवर आवश्यक तज्ञ सल्ला देणे इत्यादी सर्व कामे पाहणीकरिता मंदिरामध्ये जबाबदारी व तज्ञ धर्मशास्त्र मार्गदर्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे. आता सदर यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, सदर बाबींचा विचार करता संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 10/11/2023 रोजीच्या पत्रामध्ये प्रशासक व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी सादर केलेला प्रस्ताव विचारता घेऊन व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आकृतिबंधामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शन हे पद समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता शासन निर्णय काय आपण ते जाणून घेऊया. शासन निर्णय याच्यामध्ये दिले आलेला आहे. आता देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आकृतिबंधामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शन हे पद खालील प्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे. ओके. पदनाम, वेतन श्रेणी, एकूण पद, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा दिलेली आहे, भरतीची पद्धत दिलेली आहे. धर्मशास्त्र मार्गदर्शन हे पद असणार आहे. हे 60 सॅलरी असणार आहे. 25,500 ते 81,100 पगार. याच्यामध्ये एक पद असणार आहे. किमान आपल्याला 10वी पास असणे गरजेचं आहे. त्या संस्कृत धर्मशास्त्र
संस्कृत भाषा, धर्मशास्त्र, वेद, त्याच्यानंतर आगमशास्त्र, पुराण, यज्ञ, कर्म इत्यादी विषयांचे उत्तम ज्ञान, किमान षोडश संस्काराचे 16 संस्कार, देवस्थानविषयी परंपरा चालवण्याचे पूजा पद्धतीचे ज्ञान, तसेच उमेदवाराकडे शासनमान्य वैदिक पाठ्यशाळेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र किंवा धर्मशास्त्रातील पदवी असावी, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. 18 ते 38 वर्ष वयोगटातील इथं अप्लाय करू शकता. सरळ सेवा पद्धतीने हे पद भरती करण्यात येणार आहे. ओके. आता सरळ सेवा म्हणजे परीक्षा घेण्यात येईल. धर्मशास्त्र मार्गदर्शक पदावरील नियुक्तीकरिता संदर्भ दिन शासन निर्णय 31/1/2019 मधील नमूद अटीमधून कायम राहतील, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक पद हे भरण्यात येणार आहे कोल्हापूरकरिता देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरकरिता हे पद भरण्यात येणार आहे. आता याच्यात एक पद असो का 100 पद असो, आपल्याला काय याची माहिती हवी असली पाहिजे, त्या पद्धतीने मी हा GR बनवलेला आहे. माझं काम होतं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचून द्यायचं. त्याची मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याची आता लवकरच सरळ सेवेमार्फत याची भरती भरण्यात येईल. लवकरच याची अपडेट पण येणार आहे. अप्लाय करण्यासाठी आता एक पद आलेले आहे. ते खूप सारे इथं मंदिरं वगैरे पण आहेत. खूप साऱ्या ठिकाणी याची पण भरती येणार आहे. ज्यांना कोणाला धार्मिक ज्ञान असेल त्यांच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह आहे जॉबसाठी. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा. काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन नक्की जॉईन व्हा आणि डाउनलोड करून घ्या हा GR. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब पॉझिटिव्ह असतो. अशाच नवीन जॉब पॉझिटिव्हसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.